नमस्कार, मी प्राजक्त चिटणीस. पी स्क्वेअर मराठीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. नुकतीच एक दुःखद बातमी आली असून आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आशा भोसले यांचं निधन झाले असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आशा भोसले यांनी 11,000हून अधिक गाणी गायली असून केवळ बॉलिवूडच नव्हे तर मराठी, दाक्षिणात्य अशा अनेक इंडस्ट्रीमध्ये त्यांनी गायन केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. आशा भोसले यांच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आशा भोसले यांना गायनाची आवड होती हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यासोबतच आशा भोसले यांना आणखी एका गोष्टीची आवड होती आणि ही गोष्ट कोणती आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आशा भोसले यांना गायनासोबतच जेवणाची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि त्यांचे हॉटेल्सही आपल्याला पाहायला मिळाले होते. आशा भोसले यांना खाण्याची किती आवड होती याचा अनुभव घेण्याची एकदा मला संधी मिळाली होती. गौतम राजाध्यक्ष यांच्या सत्कारासाठी आशा भोसले आल्या होत्या. गौतम राजाध्यक्ष हे चांगले फोटोग्राफर होते हे सगळ्यांनाच माहीत होते. त्यांच्या फोटोची तर त्यांनी स्तुती केलीच होती. पण त्यासोबतच आशा भोसले यांनी गौतम राज्याध्यक्ष आणि त्यांना खाण्याच्या किती आवडी सेम आहेत याविषयी सांगितलं होतं. गौतम राज्याध्यक्ष यांना खूपच फूडी असून त्यांना नॉनव्हेज प्रचंड आवडतं. त्यांच्याप्रमाणे मी देखील नॉनव्हेजची चाहती आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. गौतम हे तर असे आहेत की ते चहा सोडला तर सगळ्यामध्येच ड्राय फिश टाकतात. त्यांच्याप्रमाणे मी देखील कोणत्याही गोष्टीसोबत मासे खाऊ शकते असं त्यांनी सांगितलं होतं. आशा भोसले यांचे हे माशांचे प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आशा भोसले यांना जेवणामध्ये फिशसोबत आणखी एक गोष्ट आवडायची आणि ती गोष्ट म्हणजे मिरचीचं लोणचं. भात आणि मिरचीचं लोणचं एवढं मला दिलं तरी बास झालं. मला कोणतीही दुसरी गोष्ट दिली नाही तरी चालते असं ते आवर्जून सांगायच्या. तसंच आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची सोलकढी. त्यांना कोणत्याही हॉटेलमधली सोलकढी किंवा दुसरं कोणाच्या हातची सोलकढी कधीच आवडली नाही. त्यांना केवळ त्यांनी बनवलेली सोलकढी आवडायची आणि ह्या सोलकढीची रेसिपी देखील त्या अनेक वेळा सांगायच्या. आशा भोसले यांना जेवणाविषयी प्रचंड प्रेम असल्यानेच त्यांनी पुढे आपल्याला आवडणारे जेवणाचे पदार्थ लोकांना हॉटेलमध्ये खायला मिळावेत या इच्छेनेच त्यांचे हॉटेल सुरू केले होते आणि त्यांचे हे हॉटेल्स प्रचंड लोकांना आवडले देखील. आशा भोसले यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरू शकत नाही. कारण आशा भोसले यांनी दिलेली गाणी आपण सगळेच आयुष्यभर ती ऐकणार आहोत आणि त्यांना नेहमीच आयुष्यभर मिस करणार आहोत. आशा भोसले यांना पी स्क्वेअर परिवारातर्फे श्रद्धांजली.